मेरे प्यारे माझ्या देशवासियों, नमस्कार। मन की बात कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या संपूर्ण देशात सणांचा उत्साह आणि आनंद यावेळी पसरलेला आहे। काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनीच दीपावली साजरी केली आणि आता अनेक ठिकाणी लोक छठ पूजेच्या तयारीमध्ये गुंतले आहेत। घराघरांमध्ये ठेकुआ तयार होत आहेत, ठिकठिकाणी घाट सजत आहेत, बाजारपेठा फुलल्या आहेत। सर्वत्र श्रद्धा, आपुलकी आणि परंपरेचा सुंदर संगम दिसत आहे। छठचं व्रत पाळणाऱ्या महिला ज्या प्रकारे स्वतःला झोकून देत निष्ठेनं या सणाची तयारी करतात ते खरोखरच खूप प्रेरणादायक आहे। मित्रांनो, छठचा हा महासण आपली संस्कृती, निसर्ग आणि समाज यांच्यातील घट्ट नात्याचं एक प्रतीक आहे। छठच्या घाटांवर समाजातील प्रत्येक घटक एकत्र उभा राहतो आणि हे दृश्य म्हणजे भारताच्या सामाजिक ऐक्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे। आपण देशात असाल किंवा परदेशात, जर कधी संधी मिळालीच तर छठ उत्सवात नक्की सहभागी व्हा। एक अद्भुत आणि आत्मीय अनुभव स्वतः घेऊन पहा। मी छठी मातेला नमस्कार करतो आणि सर्व देशवासियांना, विशेषतः बिहार, झारखंड आणि पूर्वांचलातील लोकांना छठ महासणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, या सणांच्या प्रसंगी मी आपल्यासाठी आपल्या नावे एक पत्र लिहून माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या। त्या पत्रात मी देशाच्या अशा यशस्वी कामगिरींचा उल्लेख केला होता ज्यामुळे यावर्षी सणांची रंगत पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे। माझ्या पत्राला प्रतिसाद देत देशातील अनेक नागरिकांनी मला आपले संदेश पाठवले आहेत। खरंच ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आला आहे। पूर्वी माओवादी दहशतवादाचा अंधार पसरलेल्या भागांमध्ये देखील यावर्षी आनंदाचे दीप प्रज्वलित झाले आहेत। आपल्या मुलांचं भविष्य संकटात लोटणाऱ्या त्या माओवादी दहशतवादाचा लोकांना पूर्णपणे नायनाट करायचा आहे, समूळ उच्चाटन करायचं आहे। मित्रांनो, जीएसटी बचत उत्सवाबाबतही लोकांमध्ये मोठा उत्साह आहे। या वर्षीच्या सणांमध्ये आणखी एक सुखद गोष्ट दिसली आहे, ती म्हणजे बाजारांमध्ये स्वदेशी वस्तूंची खरेदी जबरदस्त वाढली आहे। लोकांनी मला पाठवलेल्या संदेशांमध्ये सांगितलं आहे की त्यांनी यावर्षी कोणत्या स्वदेशी वस्तू खरेदी केल्या आहेत। मित्रांनो, मी माझ्या पत्रात खाद्यतेलाच्या सेवनात 10% कपात करण्याचा देखील आग्रह केला होता। त्यावरही लोकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। मित्रांनो, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या प्रयत्नांबाबतही मला भरपूर संदेश मिळाले आहेत। मी आपल्याला देशातील 3 वेगवेगळ्या शहरांच्या खूप प्रेरणादायक गाथा सांगू इच्छितो। छत्तीसगडच्या अंबिकापूर शहरात शहरातील प्लास्टिक कचरा साफ करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे। अंबिकापूरमध्ये गार्बेज कॅफे अशी व्यवस्था चालवली जाते। हे असे कॅफे भोजनालय आहेत जिथे प्लास्टिक कचरा घेऊन गेल्यास लोकांना भरपेट जेवण मिळतं। म्हणजे असं की एखाद्या व्यक्तीनं 1 किलो प्लास्टिक उचललं तर त्याला दुपारी किंवा रात्रीचं जेवण मिळतं आणि अर्धा किलो उचलल्यास नाश्ता मिळतो। हे कॅफे अंबिकापूर महानगरपालिकेद्वारे चालवले जातात। मित्रांनो, अशाच प्रकारचं कमालीचं काम बंगळुरूमध्ये कपिल शर्माजी या अभियंत्यांनीही केलं आहे। बंगळुरू सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि कपिलजींनी इथे सरोवरांना नवसंजीवनी देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। त्यांच्या चमूनं बंगळुरू आणि आसपासच्या भागांमध्ये 40 विहिरी आणि 6 तलाव
पुनरुज्जीवित केले आहेत। विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मोहिमेत उद्योग जगत आणि स्थानिक लोकांनाही सहभागी करून घेतलं आहे। त्यांची संस्था वृक्षारोपण मोहिमांशीही संलग्न आहे। मित्रांनो, अंबिकापूर आणि बंगळुरू ही प्रेरणादायक उदाहरणं दाखवतात की निर्धार ठाम असेल तेव्हा बदल देखील निश्चितपणे घडतोच। मित्रांनो, बदलाच्या आणखी एका प्रयत्नाचं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो। आपल्याला माहिती आहे की जशी डोंगराळ आणि मैदानी भागात जंगलं असतात आणि या जंगलांमुळे मातीची धूप थांबते, तसंच महत्त्व समुद्र किनाऱ्यावरील मॅनग्रोव्ज खारफुटीच्या झुडपांचं असतं। खारफुटीची झुडपं सागरी खारटणात आणि दलदलीच्या जमिनीमध्ये उगवतात आणि सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत। त्सुनामी किंवा चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये ही तीव्र खारफुटीची झुडपं खूप उपयोगी ठरतात। मित्रांनो, गुजरातच्या वन विभागानं खारफुटीचं हे महत्त्व ओळखून एक विशेष मोहीम राबवली आहे। 5 वर्षांपूर्वी वन विभागाच्या पथकाने अहमदाबाद जवळील ढोलेरा इथे खारफुटी लागवडीचं काम सुरू केलं होतं आणि आज ढोलेरा किनाऱ्यावर 3,500 हेक्टर क्षेत्रात खारफुटी पसरली आहे। या खारफुटीचा परिणाम आज संपूर्ण परिसरात दिसून येतोय। तिथल्या परिसंस्थेत डॉल्फिन्सची संख्या वाढली आहे। खेकडे आणि इतर जलचरांची देखील संख्या वाढली आहे, आधीपेक्षा जास्त झाली आहे। एवढंच नाही तर आता अनिवासी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील इथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। यामुळे तिथल्या पर्यावरणावर तर सकारात्मक परिणाम झालाच आहे आणि ढोलेरातील मच्छीमारांनाही फायदा मिळत आहे। मित्रांनो, ढोलेरा व्यतिरिक्त गुजरातच्या कच्छ भागातही सध्या खारफुटीची लागवड मोठ्या उत्साहात सुरू आहे। तिथे कोरी खाडी परिसरात मॅनग्रोव्ह लर्निंग सेंटर हे खारफुटी अध्ययन केंद्र देखील उभारण्यात आलं आहे। मित्रांनो, झाडं आणि वनस्पतींचं हेच तर वैशिष्ट्य असतं। जागा कोणतीही असो, ते प्रत्येक सजीवाच्या कल्याणासाठी कार्य करतात। म्हणूनच आपल्या ग्रंथांमध्ये म्हटलं आहे, धन्या महिरुहा येभ्यो निराशाम यांती नार्थिनः। म्हणजेच असे कुणालाही निराश न करणारे वृक्ष आणि वनस्पती धन्य महान आहे। आपण ज्या भागात राहतो तिथे झाडं नक्की लावली पाहिजेत। एक झाड आईच्या नावानं या मोहिमेला आपण आणखी पुढे नेलं पाहिजे। माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला माहिती आहे का, मन की बात मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा करतो त्यातून मला सर्वाधिक समाधान कशामध्ये मिळतं? तर मी असं म्हणेन की मन की बात मध्ये घेतलेल्या विषयांमुळे लोकांना समाजासाठी काही चांगलं, काही नवकल्पक करण्याची प्रेरणा मिळते। यातून आपल्या संस्कृतीचं आणि देशाच्या विविध पैलूंचं सुंदर असं दर्शन घडतं। मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल, सुमारे 5 वर्षांपूर्वी मी या कार्यक्रमात भारतीय जातींच्या श्वानांबद्दल म्हणजेच कुत्र्यांबद्दल चर्चा केली होती। त्यावेळी मी देशवासियांनाच नव्हे तर आपल्या सुरक्षा दलांनाही आवाहन केलं होतं की त्यांनी भारतीय जातींच्या कुत्र्यांचा वापर करावा, कारण हे कुत्रे आपला परिसर आणि वातावरणाशी अधिक सहजपणे जुळवून घेतात। मला हे सांगताना आनंद वाटतोय की आपल्या सुरक्षा दलांनी या दिशेनं प्रशंसनीय असे प्रयत्न केले आहेत। सीमा सुरक्षा दल बीएसएफ आणि केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ यांनी त्यांच्या पथकांमध्ये भारतीय जातींच्या कुत्र्यांची संख्या वाढवली आहे। कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी बीएसएफचं राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जवळ टेकनपूर इथे आहे।
इथे उत्तर प्रदेशची रामपूर हाऊंड ही शिकारी कुत्र्यांची जात, तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुधोळ हाऊंड या जातींवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। या केंद्रात प्रशिक्षक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करून श्वानांना अधिक प्रभावी प्रशिक्षण देत आहेत। भारतीय जातींच्या श्वानांसाठीच्या प्रशिक्षण मार्गदर्शिका ट्रेनिंग मॅन्युअल्स नव्यानं तयार करण्यात आल्या आहेत, जेणेकरून या श्वानांच्या विशिष्ट क्षमतांना न्याय देता येईल। बंगळुरू येथील सीआरपीएफच्या श्वान प्रजनन आणि प्रशिक्षण शाळेमध्ये मॉन्ग्रेल्स, मुधोळ हाऊंड, कोंबाई आणि पांडिकोना अशा भारतीय श्वानांना प्रशिक्षण दिलं जात आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी लखनौ इथे ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट ही अखिल भारतीय पोलीस कार्यदक्षता मेळावा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी रिया नावाच्या श्वानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। ही मुधोळ हाऊंड जातीची कुत्री बीएसएफनं प्रशिक्षित केली आहे। रियानं इथे अनेक परदेशी जातींच्या श्वानांना मागे टाकून पहिला पुरस्कार जिंकला। मित्रांनो, आता बीएसएफनं आपल्या श्वानांना परदेशी नावं न देता भारतीय नावं देण्याची परंपरा सुरू केली आहे। आपल्या भारतीय श्वानांनी विलक्षण धैर्य आणि साहस दाखवलंय। गेल्या वर्षी छत्तीसगडमधील माओवादग्रस्त क्षेत्रात गस्ती दरम्यान सीआरपीएफच्या एका भारतीय श्वानानं 8 किलोग्रॅम वजनाच्या स्फोटकांचा छडा लावला। बीएसएफ आणि सीआरपीएफ यांनी या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांसाठी मी त्यांचं अभिनंदन करतो। मी खरं तर 31 ऑक्टोबरची देखील अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतो, कारण हा दिवस लोहपुरुष सरदार पटेल यांचा जयंती दिन आहे। या निमित्तानं दरवर्षी गुजरातमधील एकता नगरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी या एकतेच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात। याच ठिकाणी एकता दिवस संचलन देखील होतं आणि या संचलनामध्ये पुन्हा एकदा भारतीय श्वानांच्या सामर्थ्याचं प्रदर्शन होईल। तुम्हीही वेळात वेळ काढून हे संचलन नक्की पहा। माझ्या प्रिय देशवासियांनो, सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीचा दिवस संपूर्ण देशासाठी अत्यंत विशेष असा प्रसंग आहे। सरदार पटेल हे राष्ट्राच्या आधुनिक काळातील महान व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत। त्यांच्या टोलेजंग व्यक्तिमत्वात अनेक गुण एकत्र सामावले होते। ते अत्यंत प्रतिभावंत, हुशार विद्यार्थी होते। त्यांनी भारत आणि ब्रिटन दोन्ही ठिकाणी शिक्षणात उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली आहे। ते आपल्या काळातील सर्वात यशस्वी वकिलांपैकी एक होते। ते वकिलीत नाव कमावू शकले असते, पण गांधीजींकडून प्रेरणा घेत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। खेडा सत्याग्रहापासून बोरसद सत्याग्रहापर्यंत अनेक चळवळींमध्ये त्यांनी दिलेलं योगदान आजही स्मरणात आहे। अहमदाबाद महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ देखील ऐतिहासिक ठरलाय। त्यांनी स्वच्छता आणि उत्तम राज्यकारभार यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं। उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आपण सर्वजण सदैव त्यांचे ऋणी राहू। मित्रांनो, सरदार पटेल यांनी भारताच्या प्रशासकीय संरचनेचा भक्कम पाया रचला। त्यांनी देशाची एकता आणि अखंडत्वासाठी असामान्य प्रयत्न केले। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 31 ऑक्टोबर रोजी सरदार साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभर होणाऱ्या रन फॉर युनिटी या एकता दौडीत तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि फक्त एकटेच नाही तर सर्वांना सोबत घेऊन सहभागी व्हा। एक प्रकारे ही एकता दौड या देशातील युवा जागृतीचं एक विशेष निमित्त बनावी, जी एकता अधिक बळकट करेल। ही भारताला एकतेच्या एका धाग्यात ओढणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्वाप्रती आपली खरी आदरांजली ठरेल। माझ्या प्रिय देशवासियांनो, चहाशी असलेला माझा जिव्हाळा तुम्हा सर्वांना माहितीच आहे, पण आज मी विचार केला की मन की बात मध्ये कॉफीवर देखील चर्चा का करू नये। तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी आपण मन की बात मध्ये अराकू कॉफी विषयी बोललो होतो। काही दिवसांपूर्वी ओदिशामधील अनेक लोकांनी मला कोरापुट कॉफी विषयी आपल्या भावनांचं कथन केलं। त्यांनी मला पत्र लिहून सांगितलं की मन की बात मध्ये
कोरापूट कॉफीवरही चर्चा करावी। मित्रांनो, मला सांगण्यात आलंय की कोरापूट कॉफीचा स्वाद कमालीचा अप्रतिम आहे आणि फक्त स्वादच नाही तर कॉफीची शेती देखील लोकांना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरतीये। कोरापूटमध्ये काही लोक असेही आहेत जे निव्वळ आवड छंद म्हणून कॉफीची शेती करताहेत। पूर्वी उद्योग जगतात चांगली नोकरी करत होते, पण कॉफीविषयी खूप आत्मीयता असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि आता यशस्वीपणे काम देखील करत आहेत। अशा कितीतरी महिला आहेत ज्यांच्या जीवनातही कॉफीमुळे सुखद बदल घडले आहेत। कॉफीमुळे त्यांना सन्मान आणि समृद्धी दोन्ही लाभले आहेत। खरोखरच कोणीतरी योग्यच म्हटलं आहे, कोरापूट कॉफी अप्रतिम चवीची आहे आणि ओदिशासाठी गौरवास्पद आहे। मित्रांनो, जगभरात भारताची कॉफी खूप लोकप्रिय होत आहे। मग कर्नाटकामधली चिकमंगळूर, कुर्ग आणि हासन असो, तामिळनाडूमधील पुलनी, शेवरॉय, निलगिरी आणि अन्नामलाईची असो, कर्नाटक, तामिळनाडू सीमेजवळील बिलिगिरी क्षेत्र किंवा केरळमधील वायनाड, त्रावणकोर आणि मलबार असो, भारताची कॉफी किती वैविध्यपूर्ण आहे हे अगदी सहज लक्षात येतं। मला सांगण्यात आलंय की ईशान्य भारत देखील कॉफीच्या शेतीमध्ये प्रगती करत आहे। यामुळे भारतीय कॉफीची ओळख जगभरात अधिकच गाढ होत आहे। म्हणूनच तर कॉफी रसिक म्हणतात, भारताची कॉफी सर्वोत्तम आहे। ही बनते भारतात, मात्र जगभरात दरवळणाऱ्या तिच्या सुगंधानं अनेक जण वेडे होतात। माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मन की बात मध्ये एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे। हा विषय आहे आपल्या राष्ट्रगीताचा। भारताचं राष्ट्रगीत म्हणजेच वंदे मातरम। एक असं गीत ज्याचा पहिला शब्द उच्चारताच आपल्या हृदयात भावनांचा कल्लोळ उठतो। वंदे मातरम या एका शब्दात कितीतरी भाव आहेत, कितीतरी ऊर्जा आहे। किती सहजपणे हा शब्द आपल्याला मातृभूमीच्या वात्सल्याची, प्रेमाची अनुभूती देतो। हे राष्ट्रगीतच आपल्याला भारत मातेची लेकरं म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतं। संकटाच्या कठीण काळात वंदे मातरमचा जयघोष 140 कोटी भारतीयांना एकतेच्या ऊर्जेनं भरून टाकतो। मित्रांनो, राष्ट्रभक्ती, भारत मातेवरील प्रेम या जर शब्दांपलीकडील भावना असतील तर वंदे मातरम त्या अमूर्त भावनेला मूर्त रूप देणारं गीत आहे। याची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी शतकानुशतक चालत आलेल्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतामध्ये नवे प्राण फुंकण्यासाठी केली होती। वंदे मातरम हे भले 19व्या शतकात लिहिलं गेलं असलं तरी त्यातील भावना भारताच्या हजारो वर्षांपूर्वीच्या अमर अशा चैतन्याशी जोडलेली होती। वेदांनी ज्या भावनेनं माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः म्हणजे ही पृथ्वी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे असं म्हणून भारतीय संस्कृतीचा पाया रचला होता, बंकिमचंद्रजींनी वंदे मातरम लिहून मातृभूमी आणि तिची लेकरं यांच्यातल्या त्याच नात्याला भावनांच्या विश्वात एका मंत्राच्या रूपात बांधलं होतं। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी अचानक वंदे मातरम बद्दल इतकं सारं का बोलतोय, तर याचं कारण असं आहे की काही दिवसानंतर 7 नोव्हेंबर रोजी आपण वंदे मातरमच्या 150व्या वर्षाच्या उत्सवाचा प्रारंभ करणार आहोत। 150 वर्षांपूर्वी वंदे मातरमची रचना झाली होती आणि 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ते पहिल्यांदा गायलं होतं। मित्रांनो, वंदे मातरमच्या गायनात कोट्यवधी देशवासियांनी नेहमीच राष्ट्रप्रेमाचं प्रचंड असं तुफान अनुभवलं आहे।
आपल्या पिढ्यांनी वंदे मातरमच्या शब्दांमध्ये भारताचा एक जिवंत आणि भव्य स्वरूप पाहिलं आहे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. आपल्याला असाच भारत घडवायचा आहे. वंदे मातरम आपल्या या प्रयत्नांमध्ये नेहमीच आपली प्रेरणा बनेल. त्यामुळे आपल्याला वंदे मातरमचं 150वं वर्ष देखील संस्मरणीय बनवायचं आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी ही संस्कारांची सरिता, संस्कारांचा नदी प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आगामी काळात वंदे मातरमशी संबंधित अनेक कार्यक्रम होतील. देशात अनेक सोहळे होतील. माझी इच्छा आहे की आपण सर्व देशवासीय वंदे मातरमच्या गौरवगानासाठी स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणे प्रयत्न करूया. तुम्ही तुमच्या सूचना मला वंदे मातरम 150 या हॅशटॅगसह नक्की पाठवा. हॅशटॅग वंदे मातरम 150. मला तुमच्या सूचनांची प्रतीक्षा असेल आणि आपण सर्व मिळून ही संधी ऐतिहासिक बनवण्याच्या दृष्टीनं काम करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, संस्कृतचं नाव ऐकताच आपल्या मनामध्ये येतं आपले धर्मग्रंथ, वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र, प्राचीन ज्ञान विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान. पण कोणे एकेकाळी या सगळ्यांसोबतच संस्कृत ही संवाद साधण्याची देखील भाषा होती. त्या युगात अध्ययन आणि संशोधन संस्कृतमध्ये केलं जात असे. नाट्य प्रयोगही संस्कृतमध्ये होत असत. पण दुर्दैवानं गुलामगिरीच्या कालखंडातही आणि स्वातंत्र्यानंतरही संस्कृतची सातत्यानं उपेक्षाच झाली. यामुळे तरुण पिढ्यांमध्ये संस्कृत बद्दलचं आकर्षण कमी होत गेलं. पण मित्रांनो, आता काळ बदलत आहे, तसा संस्कृतचाही काळ बदलतोय. संस्कृती आणि समाज माध्यमांच्या जगतानं संस्कृतला नवसंजीवनी दिली आहे. हल्ली अनेक तरुण संस्कृत भाषेत खूप मनोरंजक काम करत आहेत. तुम्ही समाज माध्यमांवर मुसाफिरी केलीत तर तुम्हाला अशी अनेक रील्स, ध्वनिचित्रफितींचे तुकडे दिसतील जिथे अनेक तरुण संस्कृतमध्ये आणि संस्कृत बद्दल बोलताना दिसतील. अनेक जण तर त्यांच्या समाज माध्यम वाहिनीच्या माध्यमातून संस्कृत शिकवत देखील आहेत. असेच एक तरुण आशयकर्ते, कंटेंट क्रिएटर आहेत यश साळुंखे भाऊ. यशची विशेष गोष्ट म्हणजे ते कंटेंट क्रिएटर असण्यासोबतच क्रिकेटपटू देखील आहे. संस्कृतमध्ये बोलत क्रिकेट खेळत असतानाचं त्यांचं रील लोकांना खूप आवडलं आहे. तुम्ही देखील ऐका. पश्यतु अहम कथम क्रीडामि. देवराज सेव्यमान पावनाग्नि पंकजं ज्ञानयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरम्. प्रातः नूतनं कन्दुकं गृह्णातु. नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरम्. इमं कन्दुकं सावधानेन पश्य चषटकाय ताडय. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवं भजे. मित्रांनो, कमला आणि जान्हवी या दोन बहिणींचं काम देखील मस्त आहे. या दोन्ही भगिनी अध्यात्म, तत्वज्ञान आणि संगीत यावर आशय बनवतात. इंस्टाग्रामवर आणखी एका तरुणाची वाहिनी, चॅनल आहे संस्कृत छात्रो अहम. हे चॅनेल चालवणारे युवा मित्र संस्कृतशी संबंधित माहिती तर देतातच, पण ते संस्कृतमध्ये विनोद, उपहासात्मक ध्वनिचित्रफिती देखील बनवतात. तरुणांना संस्कृतमधील या ध्वनिचित्रफिती खूप आवडतात. तुमच्यापैकी अनेकांनी समष्टीच्या ध्वनिचित्रफिती देखील पाहिल्या असतील. समष्टी संस्कृतमध्ये आपली गाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करतात. आणखी एक तरुण आहेत भावेश भीमनाथानी. भावेश संस्कृत श्लोक, आध्यात्मिक तत्वज्ञान आणि सिद्धांतांबद्दल बोलतात.
मित्रांनो, भाषा ही कोणत्याही संस्कृतीच्या मूल्यांची आणि परंपरांची वाहक असते. संस्कृतनं हे कर्तव्य हजारो वर्ष निभावलं आहे. आता संस्कृतसाठी काही तरुण आपलं कर्तव्य पालन करताहेत हे पाहून खूप बरं वाटतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी तुम्हाला जरा भूतकाळात घेऊन जातो. कल्पना करा, 20व्या शतकाचा सुरुवातीचा काळ. तेव्हा स्वातंत्र्याची सुतराम आशा कुणालाही दिसत नव्हती. संपूर्ण भारतात इंग्रजांनी शोषणाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या आणि त्या काळात हैदराबादच्या देशभक्तांसाठी दडपशाहीचा कालखंड आणखी भयानक होता. त्यांना क्रूर आणि निष्ठुर निजामांचे अत्याचार सहन करण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. गरीब, वंचित आणि आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचारांना तर पारावारच उरला नव्हता. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या. सोबतच मोठा कर देखील लादला जात होता. कुणी या अन्यायाचा विरोध केलाच तर त्यांचे हात तोडले जात असत. मित्रांनो, अशा कठीण समयी सुमारे 20 वर्षांचा एक नवतरुण या अन्यायाविरुद्ध उभा ठाकला होता. आज एका विशेष कारणामुळे मी त्या नवतरुणाविषयी बोलतो आहे. त्याचं नाव सांगण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याची कथा ऐकवेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एक शब्द बोलणं देखील गुन्हा होता, त्या तरुणानं निजामाच्या सिद्दीकी नावाच्या एका अधिकाऱ्याला उघड आव्हान दिलं होतं. निजामानं सिद्दीकीला शेतकऱ्यांची पिकं जप्त करण्यासाठी पाठवलं होतं. पण अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीला यमसदनी धाडलं. तो अटकेपासून वाचण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या अत्याचारी पोलिसांना गुंगारा देत तो तरुण तिथून शेकडो किलोमीटर दूर आसाममध्ये जाऊन पोहोचला. मित्रांनो, मी ज्या महान व्यक्तीबद्दल बोलत आहे त्यांचं नाव आहे कोमरम भीम. नुकतीच 22 ऑक्टोबरला त्यांची जयंती साजरी झाली. कोमरम भीम यांना फार आयुष्य लाभलं नाही. ते केवळ 40 वर्षच जगले. पण आपल्या जीवनकाळात त्यांनी असंख्य लोकांच्या, विशेषतः आदिवासी समाजाच्या अंतःकरणात न पुसणारा ठसा उमटवला. त्यांनी निजामाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या लोकांमध्ये नवं बळ निर्माण केलं. ते त्यांच्या व्यूहरचनात्मक कौशल्यासाठी देखील ओळखले जात होते. निजामाच्या सत्तेपुढे त्यांनी एक मोठं आव्हान उभं केलं होतं. 1940 मध्ये निजामाच्या लोकांनी त्यांची हत्या केली. तरुणांना माझं आवाहन आहे की त्यांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. कोमरम भीम यांना माझी विनम्र आदरांजली. ते लोकांच्या हृदयात कायम स्वरूपी राहतील. मित्रांनो, पुढील महिन्याच्या 15 तारखेला आपण आदिवासी गौरव दिवस साजरा करू. हा भगवान बिरसा मुंडाजी यांच्या जयंतीचा शुभ प्रसंग आहे. मी भगवान बिरसा मुंडाजींना सश्रद्ध नमस्कार करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. माझं हे भाग्य आहे की मला झारखंडमधील भगवान बिरसा मुंडाजींच्या उलीहातू या गावी जाण्याची संधी मिळाली होती. मी तिथली माती कपाळी लावून प्रणाम केला होता. भगवान बिरसा मुंडाजी आणि कोमरम भीमजी यांच्याप्रमाणेच आपल्या आदिवासी समाजामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. माझं आवाहन आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल नक्की वाचन करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात साठी मला तुम्ही पाठवलेले अनेक संदेश मिळत असतात. अनेक लोक या संदेशांमध्ये त्यांच्या आजूबाजूच्या प्रतिभावंतांबद्दल सांगत असतात. मला हे वाचून खूप आनंद होत असतो.
की आपली लहान लहान शहरं, तालुके, गावांमध्येही नवोन्मेषी कल्पनांवर कामं होत आहेत. जर तुम्हाला सेवा भावनेतून समाजाला बदलण्यासाठी झटत असलेल्या अशा व्यक्ती किंवा समूहांबद्दल माहिती असेल तर मला नक्की कळवा. मला तुमच्या संदेशांची नेहमीप्रमाणेच प्रतीक्षा असेल. पुढील महिन्यात आपण मन की बातच्या आणखी एका भागामध्ये भेटू. काही नवीन विषयांसह भेटू. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार.